नमस्कार अभयरसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. या वास्तूत अशी काही रूढी होती की काय, की राहून गेलेल्यांची छायाचित्र अशी जपून ठेवायची. याबरोबर असंही सूचित होत होतं की आणखी कोणाचा तरी यात सहभाग आहे. हे सारे विचार जरा वाकडे आणि अप्रिय वाटेने जाणारे होते. पण त्याचा स्वतःचा अनुभव काय होता? विनीताच्या वागण्यात झालेला बदल त्याला जाणवला होता की नाही? सुनीलचं ते स्वप्न आणि त्याला तिसऱ्या मजल्याच्या दारात तीच ती स्वप्नातली फेअर लेडी दिसणं आणि त्याला तिसऱ्या मजल्याकडे जाण्यापासून रोखणारी विनीता आणि तिसऱ्या मजल्यावर असताना त्याला जाणवलेली ती गुदमरल्याची भावना, तो उग्र कडवट दर्प, ती भट्टीसारखी गरमी. तिसरा मजला, तिसरा मजला, तिसरा मजला. कल्पना अतिरंजित वाटत होत्या. वाटेनात का? तो काही त्या चार चौघांसमोर मांडणार नव्हता, मनात ठेवणार होता. घाटातल्या अवघड चढणीवरून चढत असताना एका अंगाला असलेली खोलवर कोसळत जाणारी, पाय घसरला तर कपाळमोक्ष करणारी दरी माणूस सतत ध्यानात ठेवतो, तसा तोही कल्पना सतत मनात ठेवणार होता. आणखी एक विचार मनात आला, तोही जरासा त्या अनैसर्गिक वाटेवरचाच होता. यशवंतरावांबरोबर पहिल्या संध्याकाळी तो बंगल्यावर गेला होता. बंगल्याचं जुनाट, धुरकटलेलं, दुर्लक्षित रूप त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. आणि मग त्याने बंगल्याला दिलेली शेवटची भेट, बंगल्यात अंतर्बाह्य झालेलं परिवर्तन मनाला आश्चर्य वाटायला लावणारं होतं. खास त्याच वाटेवरचं आणखी एक पाऊल. हा बंगला ही जरा वेगळी जागा होती. बंगल्याला मधून भेट द्यायला हवी. अगदी आत जायलाच हवं असं नाही, पण कोणी नवीन भाडेकरू तिथे येतात का हे पाहिलं पाहिजे. 4-5 दिवसांनी त्या बंगल्यावरून एक चक्कर टाकायची हा श्रीधरने एक नेमच केला. बाहेरच्या मोठ्या फाटकाला कुलूप लागलेलं होतं ते तसंच होतं, म्हणजे बंगला अजून रिकामाच होता. महेशची भेट घेतल्यानंतर 6 दिवसांनी त्याला महेशचा फोन आला. महेशने त्याला दुपारी 4 नंतर भेटायला बोलावलं होतं. त्याला काहीतरी माहिती मिळाली होती हे उघड होतं. बरोबर 4:30 वाजता श्रीधर त्याच्या ऑफिसात हजर झाला. बाहेरच्या खोलीत पाय टाकताच रिसेप्शनिस्टने त्याला सरळ आत जायची खूण केली. महेश त्याची वाटच पाहत होता. श्रीधर ऑफिसमध्ये येताच त्याने समोरच्या खुर्चीकडे बोट केलं. श्रीधर खुर्चीवर बसला. महेशने ड्रॉवरमधून निळ्या कव्हरमधील एक फाईल काढली. चौकशीसाठी तुम्ही माझ्याकडे 3 प्रकरणं सोपवली होती, महेश म्हणाला. त्यापैकी एका संबंधात गेल्या 2 महिन्यात मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास येथून यशवंतराव सुलाखे, विनीता सुलाखे आणि सुनील सुलाखे या नावाच्या कोणत्याही व्यक्ती अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, सिंगापूर, हाँगकाँग या देशांमध्ये गेलेल्या नाहीत. फ्रान्स, जर्मनी, रशिया, आफ्रिका इत्यादीचा विचार करण्याची आवश्यकता नाही, नाही का? नाही, म्हणजे त्यांनी भारत सोडलेला नाही. अर्थात स्टीमरने जाणारे अजूनही आहेत, महेश म्हणाला. नाही, असे 8-15 दिवस नुसते प्रवासात वाया घालवणाऱ्यांपैकी यशवंतराव नक्कीच नव्हते. म्हणजे ते प्रकरण मिटलं तर? महेशने फाईलमधले कागद उलटले. आता दुसरं, तुम्ही मला 9 फोटो दिले होतेत आणि त्या व्यक्तींची चौकशी करायला सांगितली होतीत. हो श्रीधर, जरा नवलाचीच माहिती माझ्या हातात आली आहे. या 9 लोकांपैकी 3 लोकांच्या नोंदी पोलीस रेकॉर्डमध्ये आहेत. पोलीस रेकॉर्डमध्ये? नाही, गुन्हेगार म्हणून नाही, हरवलेल्या माणसांच्या यादीत त्यांची नावं आहेत. आपण यांना पाहिलंत का? असतो ना तसा प्रकार. ही 3 नावं आणि वर्णनं तुम्हाला देतो. पहा, एक वासुदेव गोपाळ मराठे, वय वर्षे 35, व्यवसाय कमिशन एजंट. 2 रमाबाई दिनकर साठे, वय 61, गतदवा, व्यवसाय घरकाम. आणि कुमार श्रवण मोहोळकर, वय वर्षे 14, विद्यार्थी. यांच्या नावाखाली तारखा आहेत. एक आहे जून 87, दुसरी मे 90, तिसरी एप्रिल 93. बाकी लोकांचा तपास करीत आहोत, पण अजून ठिकाणा लागला नाही. प्रयत्न करीत राहू, पण यशाची फारशी खात्री देता येत नाही. महेशने नावाच्या नोंदी असलेला कागद श्रीधरकडे सारला. तुमची 3री बाब, हे काम आम्ही शहरातल्या एका सुविद्य प्राध्यापकांकडे सोपवलं आहे. त्यांचा शहराच्या इतिहासाचा सखोल अभ्यास आहे, पण ते त्यांच्या सवडीप्रमाणे काम करणार. त्यांच्याकडून काही अहवाल आला तर मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेन. ओके? श्रीधर महेशने दिलेल्या कागदावरच्या नोंदी वाचत होता.
आणि श्रीधर आता या सर्व केसेस फाईल झालेल्या आहेत. तेव्हा या बाबतीत काही माहिती हवी असल्यास पोलीस मुख्य कार्यालयात जावं लागेल. तिथे वागळे नावाचे अधिकारी आहेत. त्यांना माझं नाव सांगा म्हणजे ते हवी ती मदत करतील. मी आणखी काही द्यायला हवं? श्रीधरने विचारलं. 300 महेश म्हणाला. घरी परत आल्यावर श्रीधर टेबलापाशी बसला होता. त्याच्यासमोर ती 3 नावं असलेला कागद होता. 1987, 1990, 1993. 3-3 वर्षांच्या अंतराने घडलेल्या घटना. तसं पाहिलं तर वर्षभरात हजारांच्या संख्येने लोक बेपत्ता होत असतात. काहींना अपघाती मृत्यू येतात, काहींची स्मृती चरपते, काही जण किटाळ टाळण्यासाठी स्वतःचं नामांतर करून गायब होतात. तेव्हा केवळ 3 नावांवरून काही निष्कर्ष काढणं जरा अयोग्यच. पण त्या 3ही नावांना जोडणारा एक समान धागा होता. ते सर्वजण त्याच बंगल्यात राहत होते आणि विनिता यशवंतराव त्याच बंगल्यात राहत होते. आणि त्या दोघांचाही, सुनीलचाही पत्ता लागत नव्हता. या घटनातलं साम्य जीवाला जरासं अस्वस्थ करणारं होतं खास. महेशकडून आणखी काही माहिती मिळेपर्यंत श्रीधर जास्त काहीच करणार नव्हता. मात्र 2-4 दिवसांनी त्या बंगल्याला एक भेट मात्र अवश्य देणार होता. सुमारे महिन्याभराने महेशचा पुन्हा एकदा फोन आला. त्याला पुन्हा एकदा महेशने ऑफिसमध्ये बोलावलं होतं. विनिता संबंधात काही माहिती मिळाली का? श्रीधरने जरा आशेने विचारलं. पण पुढच्या क्षणी त्याची आशा मालवली. नाही, सॉरी, त्यांच्याबद्दल नाही. पण तुम्ही जो बंगला म्हणत होतात, ज्याचा पत्ता तुम्ही मला दिला होतात, त्या बंगल्याची बरीच अशी माहिती हाती आली आहे. तुम्ही एकदा याच इथे. संध्याकाळी 5च्या सुमारास श्रीधर महेशच्या ऑफिसमध्ये हजर झाला. दर रविवारी तो त्या बंगल्यावरून चक्कर टाकीत होता. गेटचं कुलूप तसंच बंद असायचं. पुन्हा एकदा बंगल्यात प्रवेश करून पाहायची कल्पना मनात आली होती, पण प्रत्यक्षात त्याने काहीच केलं नाही. बेपत्ता असामी म्हणून पोलिसात असलेल्या तक्रारी संबंधातही त्याने पुढे काहीच केलं नाही. त्या गायब व्यक्तींच्या आयुष्याशी त्याला काहीही कर्तव्य नव्हतं. त्या ज्याच्या त्याच्या आयुष्याच्या शोकांतिका होत्या. जशी त्याला शंका यायला लागली होती की विनिताच्या बाबतीतही घडली आहे. समजा त्याने पोलिसात तक्रार नोंदवली, पण ती या ठिकाणी राहत होती आणि आता तिचा पत्ता नाही एवढंच तो सांगू शकला असता. तेव्हा ते इतर तक्रार करणारेही एवढंच सांगू शकतील. विनाकारण त्यांच्या व्यक्तिगत दुःखावरच्या खपल्या कशासाठी काढायच्या? महेशच्या ऑफिसमधले कर्मचारी गेलेले दिसत होते. कदाचित श्रीधरला भेटण्यासाठीच महेश थांबला असावा. श्रीधर समोर बसताच महेश म्हणाला, तुमच्या बहिणीकडून तुम्हाला काही फोन, काही पत्र? काही नाही, श्रीधर म्हणाला. वेल सॉरी, तुमची ती 3री आणि शेवटची मागणी होती त्या बंगल्यासंबंधात, राईट? प्राध्यापक सोनावणी नावाचे गृहस्थ आहेत. त्यांच्याकडे मी हा तपास सोपवला होता. त्यांचा निरोप आला आहे की त्यांनी बरीच माहिती गोळा केली आहे. मी ठरवलं आहे की तुमची या प्राध्यापकांची गाठ घालून द्यायची. त्यांचा एक विशेष आहे, ते पैशांसाठी या गोष्टी करीत नाहीत. तो त्यांचा छंदच आहे. त्यांच्या या अव्यवहारीपणाचा अनेकांनी फायदा घेतला आहे. पण श्रीधर, मी त्यातला नाही. आमच्या तपासावर आम्हाला अनेक ठिकाणी जावं लागतं. काही जुन्या मूर्ती, जुनी हस्तलिखितं, जुने ताम्रपट, सनदा सापडतात. त्या मी प्राध्यापकांना देतो. पैशांपेक्षाही त्यांना त्यांचं मोल जास्त वाटतं. एकदा त्यांच्याशी तुमची गाठ घालून दिली की या प्रकरणातला माझा संबंध संपला, हो की नाही? हो. मग चलता, मी तुम्हाला त्यांच्याकडे सोडतो. विद्यापीठ आवारात सोनावणींचा बंगला होता. आता दिवस ढळत आला होता. बंगल्याचं आवार अंधारलं होतं. पूर्वी कधी काळी लावलेले प्रचंड जुने वृक्ष आवारात उभे होते. त्यांना खतं पाण्याची जरुरी नव्हती. बाकी सर्वत्र वाळकं गवत, काही रानगवतांचे पुंजके, कंपाऊंड वॉलवर काटेरी वेल असा प्रकार होता. याचा अर्थ बागेकडे म्हणजे आवाराकडे कोणाचं लक्ष नसणार. गंडेला उत्तर स्वतः सोनावणीनेच दिलं. एखाद्या सिनेमात किंवा नाटकात जसे छानदिष्ट एक गल्ली प्राध्यापक दाखवतात तसे सोनावणी दिसत होते. किरकोळ शरीर यष्टी, डोक्यावरचे केस विरळ, गोरापान वर्ण, डोळ्यांना जाड भेंगांचा चष्मा, अंगावर गबाळे कपडे, हातात एक जाड पुस्तक. या मागे सरत सोनावणी म्हणाले. मी काही आत येत नाही, महेश म्हणाला. प्रोफेसर, मी त्या बंगल्याविषयी आपल्याला सांगितलं होतं ना? हो. ज्यांना माहिती हवी आहे ते हे श्रीधर, त्यांनाच घेऊन तुमच्याकडे आलो आहे. आता तुमची गाठ घालून दिली आहे, मी जातो. सोनावणी आणि श्रीधर यांचा एका हाताने औपचारिक निरोप घेत महेश गेला. श्रीधर सोनावणींच्या मागोमाग आत गेला. आधीच जरा अंधारलेली वेळ, त्यात बाहेर मोठी मोठी झाडं, शिवाय खोलीचा रंग जुनाट आणि करडा आणि सर्व भिंती कपाटाखाली झाकलेल्या. केवळ बाह्य रूपावरून एखाद्याबद्दल चांगलं वा वाईट मत बनवू नये हे कळत असूनही श्रीधर जरासा नाराजच झाला होता. सोनावणी कागद पुस्तकं यांनी भरलेला टेबलामागच्या खुर्चीत बसले आणि त्यांनी शेजारच्याच एका जुनाट कुशनच्या खुर्चीकडे हात केला. बसा.
सोनावणीने टेबलावरच्या कागदातून शोधून काढून कागदाचं एक मोठं भेंडोळं काढलं आणि टेबलावरची कागद पुस्तकं बाजूस करून जरा जागा केली आणि ते भेंडोळं उलगडलं. श्रीधरचं कुतूहल आपोआपच जागृत झालं होतं. उठून तो त्यांच्या खुर्चीमागे उभा राहिला. सोनावणीने टेबल लॅम्प लावला. हा आपल्या शहराचा जिओलॉजिकल मॅप आहे. म्हणजे यात फक्त नैसर्गिक फीचर्स दाखवले आहेत. टेकड्या, घडी, कडे इत्यादी. 47 रॉयल एन्क्लेव्ह नंबर आहे, नाही का? या नकाशावर मी ज्या जागेवर ही पाहखून केली आहे, या खाटाटोपाने काय साध्य होणार होतं याची श्रीधरला काहीही कल्पना नव्हती. पण शहाणपणा दाखवून तो गप्पा बसला. श्रीधर, तुम्हाला माहीत असेल किंवा नसेलही, कदाचित तुम्ही वास्तुशास्त्राचा काही अभ्यास केलेला आहे का? नाही, अजिबात नाही. आपल्या प्राचीन वास्तुशास्त्रात काही नियम आहेत, संकेत आहेत, आडाखे आहेत. करा, करू नका अशा तऱ्हेच्या सूचना आहेत. त्यात तथ्य कितपत आहे माहीत नाही, पण त्यांच्या नियमानुसार त्यांनी जी मंदिरं बांधली, जी शिल्प उभी केली, ती आज 1500 वर्षांनंतरही जशीच्या तशी मानाने उभी आहेत. पुरावाच हवा असला तर. नाही, तुमचा शब्द मला प्रमाण आहे प्रोफेसर. सोनावणींनी काही वेळ कागदावरचा हात काढला आणि ते मागे खुर्चीला रेलून बसले. तसा वास्तुशास्त्र हा काही तुमचा विषय नाही, नाही का? तेव्हा आजकाल वास्तुशास्त्रावर वर्तमानपत्रात बरंच काही येत असतं. ते तुमच्या पाहण्यात आलेलं नसणार, नाही का? प्रत्येकाने आपापली मतं बनवावीत, पण त्याचं फॅड किंवा त्याची फॅशन करू नये. प्राध्यापकांचा शब्दांचा रोख श्रीधरच्या ध्यानातच येत नव्हता. आजकाल या जुन्या शास्त्रसंहितांना गौण मानायची, त्यांची टिंगल करायची एक फॅशनच झाली आहे. म्हणून ऋषीमुनींनी वास्तुशास्त्राची सांगड मानसिक आणि मानवी पर्यावरणाशी घातली होती. पॉलिश्ड ग्रेनाइट, काचेची मोठमोठी दावदानं आणि म्युरल, खूप मोकळ्या जागा आणि वेगवेगळ्या पातळ्या. रचना आकर्षक होईल, पण तिथे मानसिक सुख, शांती, समाधान असेल का? प्रकाशशास्त्रात म्हणतात, एकंदर तरंगपटाच्या जेमतेम 1000वा हिस्सा दृश्य वर्णपटाचा आहे, तसं निसर्गाचंही आहे. आपल्याला अज्ञात असे असंख्य अदृश्य महान नैसर्गिक प्रेरणा आहेत. त्यांच्याशी सुसंवाद साधायला हवा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. श्रीधर, मला समजतं तुम्ही या बडबडीला कंटाळाला आहात. ठीक आहे. वास्तुशास्त्रात गृहबांधणीच्या चांगल्या आणि वाईट जागा, क्षेत्र, प्रवेशद्वारांची दिशा, आसपासचा भूभाग इत्यादी संबंधात काही स्पष्ट सूचना, निर्देश आहेत. थोडक्यात सांगतो, वास्तू खोलगट, सावलीत नसावी. पूर्व आणि उत्तर दिशांना उतार असावा. गृहाच्या परिसरात खंदक, भुयार, मोठा खड्डा नसावा. आसपासचे सर्व रस्ते दिशांना खुले असावे. ज्याला डेड एंड म्हणतात तसे रस्ते व अशा गल्ल्याजवळ नसाव्यात. जागेचा पूर्वी कधीही स्मशानासाठी वापर झालेला नसावा. या आणि इतर बारीक सारीक अशा बऱ्याच कसोटी आहेत. श्रीधर, तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर मी जाऊन आलो. त्या परिसराची पाहणी केली. वास्तू कुठे नसावी आणि कशी नसावी, वास्तूचा परिसर कसा नसावा याचं ते अगदी मूर्तिमंत उदाहरण आहे. मग सोनावणींचा आवाज जरासा गंभीर झाला. एक घटक अपघाताने येऊ शकतो. 2 घटक एकत्र आले तर आपण त्याला योगायोग समजू शकतो. पण एकामागोमाग एक असे असंख्य घटक एकत्र आले की योगायोग, अपघात आपोआप वर्ज्य होतात. यामागे एकच कारण असू शकतं, हेतुपूर्वक निवड आणि रचना. यापेक्षा जास्त स्पष्ट शब्दात मी काहीच सांगू शकत नाही. ते माझं कामही नाही. पण एक अनाहूत सल्ला मात्र देतो. तुम्ही म्हणता ती 47 रॉयल एन्क्लेव्ह ही वास्तू अपवित्र आहे, धोक्याची आहे. ती घेण्याच्या अथवा तिथे राहण्याला जाण्याचा विचार करीत असाल तर तो मनातून काढून टाका. बस, यापेक्षा मी जास्त काहीही बोलणार नाही. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.